इथं उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन. आज आयुष्यातला सगळ्यात मोठा टप्पा तुम्ही पार केलेला आहे. 12वीची परीक्षा संपली, निकाल लागलेले आहेत आणि आता पुढे काय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण की आत्ता जो तुम्ही निर्णय घेणार हे तुमचं पुढचं 40 वर्षाचं भवितव्य ठरवणार आहे. त्यामुळे मी TV9 यांचेही आभार मानतो, ज्यांनी हा प्रोग्राम आणि हा मंच प्रोव्हाइड केला पालकांना ॲज वेल एज विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधल्या तज्ज्ञांबरोबर संपर्क साधण्याचा. त्यामुळे मी TV9 यांचंही आभार मानतो आणि मला ही संधी दिल्याबद्दल तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी. 12वी नंतर पुढे काय, हा इतका मोठा प्रश्न आहे. कारण की आता तुम्ही जे करिअरचे डिसिजन्स घेणार, जे तुमचं भवितव्य ठरवणार आहे, यामध्ये डिसिजन घेताना वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि एवढ्या सगळ्या ऑप्शन्समधनं निवडायचं काय. कारण मी स्वतः सुद्धा एक पालक आहे. माझा मुलगाही 2 वर्षांनी 12वी पास होणार आहे आणि हाच प्रश्न माझ्या मनात पण आहे, त्यांच्या मनात पण आहे, सर्वांच्या मनात असतो की 12वी नंतर कोणतं ऑप्शन निवडावं. एवढे ऑप्शन्स आहेत. मेडिकल, इंजिनिअरिंग म्हटलं तर इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं का, AI करायचं का, AIDS करायचं का, AIML करायचं का, सायबर सिक्युरिटी करायचं का, एरोनॉटिक्स करायचं का, BBA करायचं का, का BCA करायचं. एवढे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. ह्या ऑप्शन्समधनं मी आज तुमच्याशी जो संवाद साधणार आहे तो एक स्पेसिफिक विषयावर साधणार आहे. तो आहे सायबर सिक्युरिटी ह्या डोमेनवर. पण मी मुलांना आणि पालकांना एकच सांगेल, आणि खास करून आज उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना, कोणत्याही प्रेशरखाली तुमचं करिअर निवडू नका. मित्र ही डोमेन किंवा ही ब्रँच सिलेक्ट करतो म्हणून तुम्ही तुमचं चॉईस बनवू नका. तुमचं कोणतंही चॉईस ठरवताना तुम्ही योग्य तो डेटा याचा ॲनालिसिस केल्यानंतरच तुमचं करिअरचं डिसिजन घ्या. कारण की आत्ता तुम्ही जे करिअरचं डिसिजन घेणार आहे त्याला तुमचं पुढचं 40 वर्षाचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे करिअरचं डिसिजन घेताना सर्व गोष्टींचा आढावा घेऊन, डेटा ॲनालाइज करून, काय काय आपल्याला संधी फ्युचरमध्ये अवेलेबल आहेत ते बघून तुम्ही तुमचं डिसिजन घ्या. अवेलेबल वेळेमध्ये मी काही सगळे डोमेन्स कव्हर करू शकणार नाही, तर मी आजच्या सेशनमध्ये सायबर सिक्युरिटी ह्या एका डोमेनवर बोलणार आहे. तुम्ही ह्या स्लाइडवरचं जर टायटल बघितलं तर ते आहे, आणि महत्त्वाचा वर्ड जो फ्युचर प्रूफ करिअर. राईट. सो हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. व्हॉट इज फ्युचर प्रूफ करिअर? फ्युचर प्रूफ करिअर म्हणजे सायबर सिक्युरिटीची गरज, सायबर सिक्युरिटी प्रोफेशनलची गरज ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आजच्या ह्या सेशनमध्ये मी तुमच्याबरोबर काही डेटा पण शेअर करणार आहे, जो रिअल डेटा आहे की काय डिमांड आहे, काय सप्लाय आहे, काय आपल्या देशाची गरज आहे, काय जगाची गरज आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो फ्युचर प्रूफ करिअर, कारण आत्ता ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात आहे, जे ऑटोमेशन होतं आहे, त्या ऑटोमेशनमुळे फ्युचरमध्ये बरेच जॉब जातील. आता मागच्या काही वर्षांमध्ये आपण हे ऐकतोय की बरेच कंटेंट रायटर्सचे जॉब झाले किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑटोमेशन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामुळे बरेच जॉब जातात आहे आणि पुढे सुद्धा बरेच जॉब्स हे आउटडेटेड होतील. त्यामुळे करिअरचं डिसिजन घेताना पुढील 40 वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे नवीन जॉब्स तयार होतील, कोणत्या याच्यात आपल्याला जास्त संधी अवेलेबल आहे, याच्या बेसिसवर जर तुम्ही आत्ता डिसिजन घेणार तर ती डिसिजन तुम्हाला पुढे जास्त उपयोगात येईल. त्यामुळे ह्या स्लाइडवर जो तुम्हाला लॉकचा आयकॉन दिसतोय तो एका फाईलचा लॉक नसून तो प्रतीक आहे देशाच्या सुरक्षतेचा, तुमच्या बँक अकाउंटच्या सुरक्षतेचा. त्याच पद्धतीने तुमचा जो डेटा वेगवेगळ्या ॲप साईट्सवर असतो त्याच्या सुरक्षतेचा, आणि त्याच्या सुरक्षतेची जबाबदारी कोणाची, तर सायबर सिक्युरिटी प्रोफेशनलची. स्किल सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल्सच तो डेटा सिक्युअर करू शकतात. त्यामुळे आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहे की जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये किंवा सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये का आणि का कोणत्या प्रकारचं भवितव्य आणि ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते. आपण आता एका बदलत्या युगामध्ये जगतोय आणि ते बदलतं युग आहे डिजिटल. तुम्ही सर्वांनीच डिजिटल इंडिया हे वर्ड ऐकलंच असेल. डिजिटल म्हणजे आपण आता जास्तीत जास्त डिव्हाइसेस
आणि ॲप्लिकेशन्स यांच्याद्वारे कनेक्ट होतोय. म्हणजे काय, आपल्या बऱ्याचशा सर्व्हिसेस ह्या आता ऑनलाईन होतात आहे. आपल्यापैकी बरेच जण जे आधी दुकानावर जाऊन शॉपिंग करायचे ते आता अमेझॉनवर, अमेझॉन नाव किंवा त्याच पद्धतीने जे वेगवेगळे फ्लिपकार्ट असे जे ॲप्स आहेत त्याच्यावरनं आता ऑर्डर्स करतात. किंवा हॉटेलमधनं बरेच जण जाण्याऐवजी झोमॅटो किंवा स्विगीवरनं ऑर्डर केले जातात, राईट. सो इट मीन्स आपण आपलं जे आयुष्य आहे आता ते डिजिटलाइज केलेलं आहे. सर्व रेकॉर्ड, सगळे कनेक्शन्स हे डिजिटलाइज होतात ते. आता ज्या वेळेस आपण जास्तीत जास्त डिजिटायझेशनकडे जातो, डिजिटायझेशन म्हणजे फक्त लॅपटॉप किंवा मोबाईल इंटरनेटला कनेक्टेड असणं असं नाही. आपण दिवसातनं डझनपेक्षा जास्त ॲप्लिकेशन्स वापरतो ज्याच्यावर आपला डेटा स्टोअर असतो. नाव वेन सो मेनी ॲप्लिकेशन्स, सो मेनी ट्रान्झॅक्शन्स दॅट वी आर परफॉर्मिंग, आणि हे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपला डेटा सुरक्षित आहे का. ह्या सर्व डिजिटायझेशनच्या याच्यात फक्त जे तुम्ही हेल्थ केअरचे ॲप्स वापरतात तेच नाही, तर बँकिंगचे ॲप्लिकेशन्स किंवा ई कॉमर्सचे ॲप्लिकेशन, या सगळ्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये आपला डेटा स्टोअर असतो. आणि आता चोरांच्या दृष्टीने जर म्हटलं ना, तर त्यांना तुमच्या घराचं कुलूप तोडण्यापेक्षा ना तुमचं डिजिटल अकाउंटचा पासवर्ड तोडणं जास्त सोपं वाटतं. आणि तो जर त्यांनी तोडला ना, किंवा त्यांनी जर तुम्हाला डिजिटल स्कॅम्स म्हणजे सोशल मीडियाचे स्कॅम झाले किंवा फिशिंग अटॅक झाले किंवा कोणत्या तरी लिंकवर क्लिक करून त्यांना तुमचं पाकिट चोरण्यापेक्षा, ज्याच्यातनं 500,000 रुपये घेण्यापेक्षा तुमचे लाखो रुपये बँकेतनं एका क्लिकमधनं पळवणं जास्त सोपं वाटतं. ओके. त्यामुळे सायबर सिक्युरिटी ह्या डोमेनची आणि सायबर सिक्युरिटी स्किल प्रोफेशनलची गरज ही वाढतच चालली आहे. या स्लाइडमध्ये तुम्ही बघितलं तर आपण वेगवेगळे मोबाईल ॲप्लिकेशन्स वापरतो. आपला डेटा बऱ्याच क्लाउड्सवर स्टोअर असतो. त्याच पद्धतीने आपण हेल्थ केअरच्या सर्व्हिसेस वापरतो. एज्युकेशन्स ऑनलाईन झालं, बँकिंग UPI. आपल्यापैकी किती जण आता कॅशने सगळे व्यवहार करतात. आपल्या आता पॉकेट्समध्ये कॅश कमी झालंय आणि आपण UPIने जास्त ट्रान्झॅक्शन्स करायला लागलो. पण हे जेव्हा डिजिटायझेशन आहे ना, मला याच्यातनं हेच सांगायचं की डिजिटायझेशनमध्ये सायबर सिक्युरिटीचे रिस्क तर वाढलेत, पण त्याच वेळेस त्याच्यातनं ऑपॉर्च्युनिटी सुद्धा खूप वाढल्या आहेत. आपण सगळे डिजिटली कनेक्टेड आहेत, पण ह्या सगळ्या डिजिटल सर्व्हिसेस वरण्यावर आहेत. मग याच्याने घाबरून जायचं आणि आपण आता इंटरनेट किंवा डिजिटल बंद करायचं का, नाही. याच्याने आपल्याला खूप साऱ्या संध्या उपलब्ध झालेल्या आहेत, ज्याच्यातनं आपल्याला करिअरची डिसिजन घेता येऊ शकते. मी तुम्हाला संकल्पना सांगितली मागच्या स्लाइडमध्ये. आता आपण थोडा रिअल डेटा बघूया. ओके. तुम्ही जेव्हा हा जगाचा नकाशा आहे आणि त्याच्यात जर तुम्ही इंडियाचा मॅप बघितला तर तो मोठ्या प्रमाणात लाल केलेला आहे, राईट. याचा अर्थ काय, आपण जगामध्ये एक टॉप टार्गेट आहे सायबर अटॅकसाठी. मागच्या वर्षीचा डेटा बघा, राईट साईडला स्लाइडवर दिलेला आहे. मागच्या वर्षी इंडियामध्ये 26 करोडपेक्षा जास्त सायबर अटॅक झाले फक्त इंडियामध्ये. इंडिया, US, UK, जर्मनी हे जगातले टॉप सायबर अटॅक कंट्रीज आहेत, ज्यांच्यावर सायबर अटॅक वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर होतात. मग ते आपले क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असू शकतात, आपले पॉवर ग्रिड्स, आपले नेटवर्क्स. आणि एक लक्षात ठेवा, आता युद्ध आपण ज्या जगात जगतोय, मी जे तुम्हाला आधी सांगितलं की आपण आता ह्या बदललेल्या युगामध्ये आहोत, ज्याच्यात आता युद्ध फक्त हवा, पाणी आणि जमिनीवर लढले जात नाही, आता ते डिजिटली सुद्धा लढले जाते. बऱ्याच कंट्रीज स्वतः दुसऱ्या कंट्रीजच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर अटॅक करतात. त्यामुळे स्किल सायबर प्रोफेशनलची गरज ही फक्त कंपनींपुरता मर्यादित नसून ती देशांची सुद्धा गरज झालेली आहे. जर तुम्ही हा देशांचा पूर्ण जगाचा मॅप बघितला तर त्यात भारत हा पूर्णपणे लाल याच्यात त्याच्यामुळेच दाखवला आहे की आपल्या देशावर मोठ्या प्रमाणात दरवर्षी सायबर अटॅक्स केले जातात. आणि आपण एक टॉप टार्गेटेड कंट्रीजमध्ये आहेत. आणि हे अटॅकचं प्रमाण वर्षानुवर्ष वाढतच चाललंय. एक महत्वाचा जो आकडा याच्यात दाखवला आहे डाव्या साईडला, तो हा की 48 लाख सायबर स्किल जे प्रोफेशनल्स आहेत त्याची जगभरात गरज अजूनही आहे. म्हणजे 48 लाख वॅकन्सीज सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल्ससाठी अवेलेबल आहेत. 87 म्हणजे 80% पेक्षा जास्त कंपनींना अजूनही सायबर स्किल प्रोफेशनल्स
एम्प्लॉय करायचे आहेत, सायबर स्किल प्रोफेशनलची टीम वाढवायची आहे. ओके, त्यामुळे ही कंपनींची गरज आहे जे मोठ्या प्रमाणात सायबर अटॅक वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर्स किंवा सर्व्हिसेसवर केले जातात, त्याच्यामुळे सायबर स्किल प्रोफेशनलची गरज आहे. तुमच्यापैकी किती जणांनी DPDPA ॲक्ट चं नाव ऐकलंय? तुम्ही हे टर्म ऐकलंय? डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट. हा फक्त भारतामध्येच अप्लाय करण्यात नाही आलेला आहे. असे ॲक्ट्स हे वेगवेगळ्या कंट्रीजने आता अप्लाय केलेत. ह्या DPDPA ॲक्ट जो आहे, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट, हा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अप्लाय केला आहे, हा ॲक्ट मॅन्डेटरी करतो प्रत्येक कंपनीला सिक्युरिटी कंट्रोल्स त्यांच्या प्रोव्हाइड केलेल्या सर्व्हिसेसमध्ये इम्प्लिमेंट करणं. जीही कंपनी, कोणतीही कंपनी असू द्या, ते जे पण कंटेंट्स देतात आहेत किंवा ज्या पण सर्व्हिसेस भारतीय नागरिकांना देतात आहेत, त्या सगळ्या सिक्युअर करणे, भारतीय नागरिकांचा डेटा सिक्युअर करणे, हे आता DPDP ॲक्ट प्रमाणे मॅन्डेटरी आहे. आणि जर कंपनीज ते प्रोटेक्ट करत नसतील तर मिनिमम फाईन 250 कोटी आहे. असाच ॲक्ट युरोपियन युनियनच्या कंट्रीजला आहे. त्याला GDPR म्हणतात, जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन. त्याच्यात मिनिमम फाईन 20,000 युरो तर मॅक्झिमम फाईन 20 मिलियन युरोज आहे. जर कंपनी सिक्युरिटी कंट्रोल्स इम्प्लिमेंट करत नसेल नागरिकांचा, म्हणजे युरोपियन युनियनचा नागरिक जे आहेत त्यांचा डेटा प्रोटेक्ट करण्यासाठी, तर GDPRच्या ॲक्टच्या अंडर त्या कंपनीला फाईन होतो. कोणत्याही कंपनीचं नाव घ्या तुम्ही, ट्विटर, गुगल, फेसबुक, सगळ्यांना मिलियन्स डॉलरचा फाईन झालेला आहे GDPR ॲक्टच्या अंडर. तसाच ॲक्ट इंडियाने सुद्धा लॉन्च केला आहे. त्यामुळे काय झालंय की इंडियामधल्या जेवढ्या काही कंपनी आहेत ना, त्या सगळ्या कंपनींना DPDP ॲक्ट इम्प्लिमेंट करणं गरजेचं झालंय. आता मला सांगा, त्यांना DPDP ॲक्ट इम्प्लिमेंट करायचा जो डेटा प्रायव्हसी आणि प्रोटेक्शनचा आहे, त्याला कोण लागेल? सायबर सिक्युरिटी स्किल प्रोफेशनल्स लागतील ना. म्हणजे प्रत्येक कंपनीला आता हे मॅन्डेटरी झालंय, नाही तर मिनिमम फाईन 250 कोटीचा आहे जर ते सिक्युरिटीचे कंट्रोल्स इम्प्लिमेंट नाही करणार तर. तसेच ॲक्ट US मध्ये आहेत, न्यूझीलंडमध्ये आहे, सिंगापूरमध्ये, प्रत्येक कंट्रीचे आता डिजिटल डेटा प्रोटेक्शन्सवर स्वतःचे ॲक्ट्स आले. आणि त्याच्यात जर तुम्ही कोणतीही कंपनी असू द्या, मग ती गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असू द्या किंवा ती एज्युकेशनल असू द्या किंवा ती IT, फक्त हे IT कंपनीजबद्दल मी बोलत नाही आहे, का ती IT कंपनीज असू द्या, कोणतीही कंपनी जी ऑनलाईन भारतीय नागरिकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करते, त्या कंपनीने डेडिकेटेड सिक्युरिटी प्रोफेशनल असणे गरजेचं आहे, कारण त्यांना ते सिक्युरिटी कंट्रोल्स इम्प्लिमेंट करायचे. ओके, त्यामुळे स्किल सायबर सिक्युरिटी प्रोफेशनलची डिमांड ही वाढत चालली. ही भारतातच नाही, जसं प्रत्येक देशाने सुद्धा असे ऍक्ट केल्यामुळे ग्लोबली सुद्धा ही डिमांड वाढते. मी पुढच्या स्लाइड्समध्ये तुमच्याशी हा सर्व डेटा शेअर करणार आहे. आणि याच्यामुळे जी सायबर स्किल प्रोफेशनलची डिमांड आहे आणि जो सप्लाय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण होते. ह्या स्लाइडवरचा एक मोठा वर्ड बघा, क्रायसिस. ओके, क्रायसिस हा जो वर्ड आहे, हा वर्ड इथं संकट म्हणून मला तुमच्याशी डिस्कस किंवा तुमच्याशी प्रेझेंट नाही करायचं आहे. हा क्रायसिस हा वर्ड सर्व विद्यार्थी आणि पालक याच्याकडे संधी म्हणून बघा. कशाबद्दलचे क्रायसिस? भारतामध्ये आत्ता 3,80,000 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 4 लाख स्किल सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल्स आहेत. पण भारतात किती सायबर स्किल प्रोफेशनलची डिमांड आहे किंवा कितीची गरज आहे? आत्ता 12 लाखापेक्षा जास्त. जर तुम्ही सप्लाय आणि डिमांड मधला जर फरक बघितला तर सायबर स्किल प्रोफेशनलची ह्यूज डिमांड आहे, त्याच्यामध्ये मोठी तफावत आहे, मोठा गॅप आहे. का? कारण की आता प्रत्येक कंपनीला सिक्युरिटी कंट्रोल्स इम्प्लिमेंट करायचे आहेत. जर त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे आहेत तर ते नुसतं एखादं ॲप्लिकेशन आणि ऑनलाईन साईट किंवा मोबाईल ॲप बनवून क्लायंट्सला सर्व्हिसेस नाही देऊ शकत. त्यांचा डेटा जो ते सर्व्हरवर स्टोअर करतात तो त्यांना प्रोटेक्ट करायचा आहे, जो क्लाउडवर डेटा स्टोअर केला जातो तो त्यांना प्रोटेक्ट करायचा आहे, जो डेटा ट्रान्समिट केला जातो सर्व्हरपासून ते युजरच्या डिव्हाइसपर्यंत तो त्यांना प्रोटेक्ट करायचा आहे. त्यामुळे सिक्युरिटी प्रोफेशनलची गरज ही अत्यंत महत्त्वाची झालेली आहे. आणि त्याचमुळे हा तफावतही जाणवतोय, जी सप्लाय आहे आणि जो डिमांड आहे. त्यामुळे हा क्रायसिस हा संकट म्हणून नाही, तर मला तुमच्याशी डिस्कस करायचं आहे की काय संधी आणि ऑपॉर्च्युनिटी आहे.
जो ही स्किल गॅप तयार झालेला आहे त्याच्यामुळे सायबर सिक्युरिटी प्रोफेशनलची साठी मोठी संधी निर्माण झालेली आहे. जर तुम्ही बघितलं तर 68% कंपनीज आहेत ज्यांच्याकडे अजूनही सायबर स्किल प्रोफेशनलच्या जागा वॅकंट आहेत आणि 84% कंपनीज आहेत ज्यांना महिन्यांपर्यंत वाट बघावी लागते स्किल सायबर सिक्युरिटी प्रोफेशनलची जागा भरण्यासाठी. सो डिमांड मोठ्या प्रमाणात आहे पण स्किल सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल्सचा सप्लाय कमी आहे. उजव्या साईडला जर बघितलं तर सायबर सिक्युरिटी डोमेनचा इम्पॅक्ट काय आहे? हाय डिमांड आहे. त्यामुळे मी तुमच्याशी आज संवाद साधतोय. त्याचं नाव दिलं होतं फ्युचर प्रूफ करिअर. कारण पुढील 30 ते 40 वर्ष जे तुम्हाला करिअरचं डिसिजन घ्यायचं आहे त्यामध्ये जे ऑटोमेशन्सने जॉब कमी होणार आहेत तिथंच सायबर सिक्युरिटी हे नवीन जॉब्स तयार करत आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं जो ह्याच वर्षी आलेला स्किल रिपोर्ट आहे जॉब स्किल रिपोर्ट फॉर 2032 साठीचा जो त्यांचा जॉब स्किल रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये जे टॉप 2 स्किल सेट्स किंवा डोमेन्स दिलेत ज्याच्यामध्ये नवीन जॉब तयार होतील ते आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आणि सायबर सिक्युरिटी. हे 2 डोमेन आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुढील 5 वर्षामध्ये जॉब्स तयार होणार आहेत आणि काही असे डोमेन्स आहेत की ज्याच्यातले जॉब्स आउटडेटेड होतील जे ऑटोमेशन्समुळे कमी होतील. सो हाय डिमांड सायबर सिक्युरिटी ह्या स्किल्स प्रोफेशनल्ससाठी हाय डिमांड आहे. हाय सॅलरी आहे स्किल प्रोफेशनल्ससाठी. क्रिटिकल नीड आहे. फक्त कंपनीजच नाही तर देशाची गरज आहे. फक्त IT कंपनीज नाही आहेत सगळ्या प्रकारचे. बँकिंग फायनान्स सिक्युरिटी शिवाय चालू शकत नाही. तुमचं बँक अकाउंट जर सिक्युअर नसेल तर तुम्ही बँकेत पैसे ठेवणार का? सगळ्यात जास्त गरज तर डिफेन्समध्ये. आता तुम्ही बघितलंय की युद्धामध्ये ड्रोन्सचं मोठ्या प्रमाणावर केलं जातं तर तिथं सुद्धा सायबर सिक्युरिटीची मोठ्या प्रमाणात गरज आहे की ड्रोन्सपासून प्रोटेक्ट कसं केलं गेलं पाहिजे, ड्रोन्सला हायजॅक करण्यापासून कसं प्रोटेक्ट केलं गेलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक इंडस्ट्री तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीचं नाव घ्या त्या इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्री चालवण्यासाठी डेटा लागतो आणि तो डेटा सिक्युअर करण्यासाठी स्किल सायबर सिक्युरिटी प्रोफेशनलची गरज आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहे. जसं मी सांगितलं की इंडिया DPDP ॲक्टमुळे प्रत्येक कंपनीला हे कंपल्सरी आहे मॅन्डेटरी आहे डेटा सिक्युअर करणं. त्याच पद्धतीने जगातल्या वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये सुद्धा असा प्रायव्हसी ॲक्ट आलेला आहे ज्याच्यामुळे त्या कंपनींना सुद्धा सिक्युरिटी प्रोफेशनलची गरज आहे. म्हणून ग्लोबली सुद्धा सायबर स्किल प्रोफेशनलची डिमांड वाढते. बरं, आतापर्यंत आपण संकल्पना बघितली का सायबर सिक्युरिटी ते बघितलं, रिअल वर्ल्ड अटॅक्स बघितले. पण सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये डिग्री घेतल्यानंतर पुढे काय, म्हणजे काय काय माझ्यासाठी ऑप्शन्स किंवा संधी अवेलेबल आहेत, मला काय काय पॅकेज मिळू शकतं आणि कोणत्या इंडस्ट्रीमध्ये मला जॉब मिळू शकतो. तर ह्या स्लाइडवर मी ते कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात इथं जे दिलेले जॉब्स आहेत हे फक्त काही मी कव्हर केलेत पण बरेचसे सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल्ससाठी जॉब्स आहेत. इथिकल हॅकर म्हणजे जे ज्यांना आपण व्हाईट हॅकर सुद्धा म्हणतो की जे सिक्युरिटी व्हर्नॅबिलिटीज आयडेंटिफाय करतात, रिस्क आयडेंटिफाय करतात आणि ऑर्गनायझेशन्सला ते फिक्स करण्यामध्ये मदत करतात. त्यामुळे रिअल हॅकर बिफोर एक्सप्लॉयटिंग इट, रिअल हॅकरने त्याचा आधी एक्सप्लॉइट करून डेटा चोरण्याच्या आधी इथिकल हॅकर्स हे यांना आपण सिक्युरिटी टेस्टर्स पण म्हणू शकतो. ओके, सो कंपनीजमध्ये आता प्रत्येक सॉफ्टवेअर रिलीज करण्याच्या आधी किंवा कोणतीही सर्व्हिस रिलीज करण्याच्या आधी सिक्युरिटी टेस्टिंग हे एक प्रकारे मॅन्डेटरी झालेलं आहे. सिक्युरिटी कंप्लायन्स बिफोर रिलीजिंग एनी न्यू सॉफ्टवेअर इज ऑल्सो बिकमिंग अन मॅन्डेटरी कंडिशन्स. दे डोंट वॉन्ट टू टेक अ चान्सेस. कारण की तुम्ही एखादी सर्व्हिस लॉन्च केली, तुम्ही स्टार्टअप सुरू केलं, ॲझ्युम करा, आणि तुम्ही एखादा प्रॉडक्ट लॉन्च केलं किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीत काम करतात आहे आणि तुम्ही प्रॉडक्ट लॉन्च केलं, तुम्ही एखादा ड्रोन लॉन्च केला आणि तो ड्रोन जर एनिमीने हॅक करून तुमच्याचकडे परत पाठवला तर. त्यामुळे सायबर सिक्युरिटीची डिमांड ही खूप महत्त्वाची आहे. मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न करतो,
का सायबर सिक्युरिटी स्पेशलायझेशन्स करावं? कोणाला जर हार्टचा प्रॉब्लेम असेल तर तो जनरल फिजिशियनकडे जाऊन ऑपरेशन करेल का हार्ट सर्जनकडे जाऊन ऑपरेशन करेल? हार्ट सर्जनकडे ना. मग मला सांगा, जर कोणत्याही कंपनीला जर त्यांच्या क्लायंटचा डेटा सिक्युअर करायचा असेल तर ते सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल्सकडे जातील का एरोनॉटिक्स इंजिनियर किंवा कोणत्याही दुसऱ्या इंजिनियर्सकडे जातील? ते सायबर सिक्युरिटी स्किल प्रोफेशनल्सकडेच जातील ना, टू सिक्युअर अ डेटा. त्यामुळे स्पेशलायझेशन्स किंवा सायबर सिक्युरिटी स्किल प्रोफेशनलची गरज ही मोठ्या प्रमाणात वाढते. सिक्युरिटी अनालिस्ट, क्लाउड सिक्युरिटी इंजिनियर्स म्हणजे जो डेटा क्लाउडवर स्टोअर केलेला आहे तो डेटा, क्लाउडवरचा डेटा कशा पद्धतीने प्रोटेक्ट करणं, त्यासाठी क्लाउड सिक्युरिटी इंजिनियर्स. सिक्युरिटी अनालिस्ट जे सिक्युरिटीचे व्हर्नॅबिलिटीज किंवा रिस्क किंवा बग्स आयडेंटिफाय करतात. त्याच पद्धतीने सिक्युरिटी कन्सल्टंट. डिजिटल फॉरेन्सिक्स म्हणजे सायबर डिटेक्टिव्ह. एखादा गुन्हा झाल्यानंतर जसं क्राईम ब्रांचमध्ये तो गुन्हा कोणी केला ते आयडेंटिफाय केलं जातं, तसं डिजिटल गुन्हा झाल्यानंतर डिजिटल फॉरेन्सिक्स म्हणजे सायबर डिटेक्टिव्हची गरज आहे, की जे सायबर डिटेक्टिव्ह आयडेंटिफाय करू शकतात की गुन्हा कशा पद्धतीने घडला आणि त्याचा रूट कॉज काय होता. राईट. सो सायबर डिटेक्टिव्ह हे सुद्धा काही जॉब्स आहेत की ज्याच्यामध्ये जवळजवळ 30 लाख किंवा 30 लाखापेक्षा स्किल प्रोफेशनल्सला पॅकेज कंपनीमध्ये मिळतं आणि तुमच्या एक्सपिरियन्सनुसार आणखी ते पॅकेज वाढत जातं. ओके. सो मोठ्या प्रमाणात डिमांड आहे, वेगवेगळ्या जॉब्स आणि करिअरचं ऑप्शन्स आहे मोठ्या प्रमाणात आणि चांगलं पॅकेजही ह्या डोमेनमध्ये मिळतं. कोणत्या कंपनींमध्ये, कोणकोणत्या प्रकारच्या कंपनीज आहेत की जिथं सायबर स्किल्स प्रोफेशनल्स लागतात? गव्हर्नमेंट सेक्टर, राईट, कारण आपलं पॉवर ग्रिड्स आपल्याला सिक्युअर करायचे आहेत. जर डिजिटल अटॅक्स करून कोणी पॉवर ग्रिड्स शटडाऊन केले, सो दॅट विल कॉज अ ब्लॅकआउट, राईट. लॉट ऑफ क्रिटिकल सर्व्हिसेस विल बी स्टॉप, कारण की पॉवर ग्रिड्स नसतील तर हेल्थ केअर आणि बऱ्याच सर्व्हिसेस आपल्या थांबू शकतात. त्याच पद्धतीने डिफेन्स. सो ऑल द गव्हर्नमेंट सेक्टर्स, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, बँकिंग अँड फायनान्स, वन ऑफ द मेजर सेक्टर वेअर सायबर सिक्युरिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. ई कॉमर्स, रिटेल, हेल्थ केअर, एज्युकेशन, गव्हर्नमेंट, डिफेन्स, आय टी अँड गुड सर्व्हिसेस. सी, सायबर सिक्युरिटी हे जे आहे ना ते फक्त आय टी पुरतं लिमिटेड नाही आहे. हे प्रत्येक कंपनी, प्रत्येक सेक्टरला ॲप्लिकेबल आहे. टेलिकम्युनिकेशन, मॅन्युफॅक्चरिंग, स्टार्टअप अँड टेक्नॉलॉजी कंपनीज. कारण की जर तुम्ही सिक्युरिटी इम्प्लिमेंट नाही केली तर DPDPA ॲक्टच्या अंडर फाईनच नाही, पण तुम्ही तुमचे क्लायंट्स आणि कस्टमरच्या याच्यात ट्रस्टसुद्धा गमवणार. आणि एकदा क्लायंटचा ट्रस्ट गेला तर ते तुमच्याऐवजी कोणा दुसऱ्याची सर्व्हिस यूज करतील. त्यामुळे सायबर सिक्युरिटी नुसतं इम्प्लिमेंट करणंच नाही तर त्याच्यासाठी लागणारे स्किल्स हे आत्मसात करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचमुळे सायबर स्किल्स प्रोफेशनलची गरज ही वाढत चालली. म्हणून मी खालच्या ह्याच्यात दिलं हाय डिमांड, फ्युचर रेडी, ग्लोबल रिच अँड हाय इम्पॅक्ट. मग आपण इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे बीटेक सायबर सिक्युरिटी का करावं? वाय सायबर सिक्युरिटी? कारण सायबर सिक्युरिटी केल्यानंतर काय तुम्हाला लर्न करायला मिळेल? बीटेक सायबर सिक्युरिटी आपण जेव्हा म्हणतो तो हा 4 वर्षाचा प्रोग्राम असतो ज्याच्यात 8 सेमिस्टर असतात. ओके. आणि ह्या 8 सेमिस्टरच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला लर्न करायला मिळतं की हाऊ हॅकर्स एक्सप्लॉइट्स द वर्नॅबिलिटीज, हाऊ दे फाइंड्स द बंक. म्हणजे हॅकर्स कशा पद्धतीने एखाद्या ॲप्लिकेशन्समधले किंवा एखाद्या सिस्टीम्समधले किंवा नेटवर्कमधल्या वर्नॅबिलिटीज किंवा लूप होल्स आयडेंटिफाय करून त्यांना एक्सप्लॉइट करतात. त्याच पद्धतीने रिअल वर्ल्ड अटॅकच्या सिम्युलेशन्स, लॅब्स, कंट्रोल, व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. त्याचबरोबर क्लाउड आणि AI सिक्युरिटी, हे जे AI सिक्युरिटी विच इज अपकमिंग डोमेन, राईट, याच्यामध्ये बरेचसे प्रॅक्टिकल्सच्या द्वारे तुम्हाला एक्सपोजर दिलं जातं. सो दीज आर द थिंग्स दॅट यू लर्न इन द बीटेक सायबर सिक्युरिटी. जॉब्स, फ्युचर प्रूफ करिअर, हाय डिमांड वर्ल्ड World top tech companies and government organizations needs the skilled cybersecurity professionals, high salary potential, rapid salary growth, and also global opportunities in top global companies.
वर्क एनिवेअर इन द वर्ल्ड. आत्तापर्यंत आपण डिस्कस केलं की भारतामध्ये काय सायबर स्किल प्रोफेशनलची गरज आहे. आता आपण बघूया ग्लोबली सुद्धा सायबर स्किल्स प्रोफेशनलची किती मोठ्या प्रमाणात गरज आहे. हा जो ग्लोबली मॅप मी तुम्हाला दाखवला आहे त्यात तुम्हाला कळेल की ग्लोबली 4.8 मिलियन म्हणजे 48 लाख आत्ता सायबर स्किल प्रोफेशनलची गरज आहे. आणि जर सायबर अटॅक्स बघितले ग्लोबली तर प्रत्येक 39 सेकंदाला जगात कुठे ना कुठे एक अटॅक होतोय. म्हणजे मी आता हे तुमच्याशी संवाद साधताना आतापर्यंत 20-25 पेक्षा जास्त सायबर अटॅक्स कुठे ना कुठे झालेले आहेत. आणि प्रत्येक 39 सेकंदाला एक सायबर अटॅक होतोय. 265 म्हणजे 26 करोड सायबर अटॅक्स फक्त एका वर्षात भारतावर झाले 2025 मध्ये. त्याच्यातनं तुम्ही समजू शकतात की किती मोठ्या प्रमाणात सायबर अटॅक्स केले जातात. ते युनायटेड स्टेट्समध्ये 3.5 मिलियन म्हणजे 35 लाख सायबर सिक्युरिटी स्किल्स प्रोफेशनलची गरज आहे. युरोपमध्ये सुद्धा GDPR जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन याच्यामुळे सर्व कंपनींना सायबर डेटा प्रायव्हसी आणि सायबर सिक्युरिटी स्किल्स प्रोफेशनलची गरज आहे. एशियामध्ये सुद्धा 34 लाख सायबर सिक्युरिटी स्किल्स प्रोफेशनलची गरज आहे. आणि कॅनडामध्ये सुद्धा हाय डिमांड आहे सायबर स्किल्स प्रोफेशनलची. म्हणजे ग्लोबल डिमांड इज इन्क्रीजिंग एव्हरी इयर. स्किल गॅप इज ऑल्सो इन्क्रीजिंग एव्हरी इयर. दिस इज क्रिएटिंग अ मॅसिव्ह ऑपॉर्च्युनिटी म्हणजे खूप मोठी संधी हे तयार करतंय सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भविष्याच्या डिसिजन्स घेण्यासाठी. त्याचबरोबर सायबर सिक्युरिटीमध्ये फ्युचर ऑप्शन्स काय काय. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मी जसं तुमच्याशी आत्ताच सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि सायबर सिक्युरिटी हे टॉप डोमेन आहे ज्याच्यात पुढील काही वर्षांमध्ये नवीन जॉब्स तयार होणार आहेत. तर हे नवीन जॉब्स सायबर सिक्युरिटीच्या याच्यात जे तयार होणार आहेत ते आहेत डेटा प्रायव्हसी आणि कंप्लायन्स. कारण की प्रत्येक कंट्रीने जे वेगवेगळे डेटा प्रायव्हसी ॲक्ट्स केले त्याच्याशी कंपनींना कंप्लायन्स करण्यासाठी सायबर सिक्युरिटी स्किल्स प्रोफेशनलची गरज आहे. सो डेटा प्रायव्हसी आणि कंप्लायन्स ऑफिसरचे जॉब्स तयार होतात. त्याचबरोबर IoT सिक्युरिटी, क्वांटम ह्या डोमेन्समध्ये आता मोठ्या प्रमाणात रिसर्च केली जाते. क्वांटम सिक्युरिटी, AI सिक्युरिटी, क्लाउड सिक्युरिटी ह्या फील्ड्समध्ये मोठ्या प्रमाणात सायबर स्किल्स प्रोफेशनलची डिमांड आणि गरज निर्माण होते. त्यामुळे ग्लोबल डिमांड वाढते, स्किल्स गॅप आहे आणि मोठ्या प्रमाणात संधी आहे. तर आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय. तर मी जस्ट एक समराईज करतो की फ्युचर जर सिक्युअर करायचं असेल तर सायबर सिक्युरिटीमध्ये आपण बघितलं AI सिक्युरिटी, क्वांटम सिक्युरिटी, क्लाउड सिक्युरिटी, IoT सिक्युरिटी, कंप्लायन्स याच्यात मोठ्या प्रमाणात स्कोप आहे, हाय इम्पॅक्ट आहे. त्याचबरोबर सगळ्या गोष्टी ज्या आता डिजिटली कनेक्ट होतात त्याच्यामुळे मोठ्या ऑपॉर्च्युनिटी तयार होतात. कारण की वेन वी आर कनेक्टेड डिजिटली ॲट द सेम टाइम रिस्क आर ऑल्सो इन्क्रीजिंग. राईट. आणि जेव्हा रिस्क वाढतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणात ते संधी आणि जॉब्स सुद्धा तयार करतात. कारण की कंपनींना त्या सायबर रिस्कपासून वाचवण्यासाठी सायबर सिक्युरिटीचे स्किल्स प्रोफेशनल्सची गरज आहे. म्हणून विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंगमध्ये आम्ही कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी स्पेशलायझेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स हे कोर्सेस ऑफर करतो. जरी आमच्याकडे सायबर सिक्युरिटी स्पेशलायझेशन असलं तरीसुद्धा कॉम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समध्ये मायनर ट्रॅक म्हणून सुद्धा सायबर सिक्युरिटी लर्न करण्याची संधी ही मुलांना दिली जाते, ज्याच्यात ते चूज करू शकतात त्यांचा स्वतःचा मायनर ट्रॅक. कोणत्याही सायबर सिक्युरिटीमध्ये जेव्हा तुम्हाला करिअर करायचं असतं त्यावेळेस 4 महत्त्वाचे पार्ट असतात. एक आहे फाउंडेशन नॉलेज, दुसरं आहे कोर सब्जेक्टचं नॉलेज, थर्ड आहे प्रोफेशनल स्किल सेट्स आणि फोर्थ आहे ॲडव्हान्स आणि स्पेशलायझेशन्स. राईट. त्यामुळे जे प्रोग्राम्स आम्ही ऑफर करतो त्यात फाउंडेशन, कोर, ॲडव्हान्स अँड स्पेशलायझेशन आणि प्रोफेशनल स्किल्स एन्हान्समेंट ऑफ द स्टुडंट्स याच्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. ओके. हे बोलून मी
TV9 यांचं खरंच मनपूर्वक आभार मानतो मला ही संधी दिल्याबद्दल आणि ह्या व्यासपीठावरनं मला तुमच्याशी संवाद साधण्याचा चान्स दिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे. थँक्यू. तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर आय विल बी हॅपी टू आन्सर दोस. तुम्ही सांगितलं ह्या जगात सायबर सिक्युरिटीमध्ये नवीन नवीन दरवर्षी हो, काही बदल होत असतात. करेक्ट. पण अकॅडमिक्समध्ये करिक्युलममध्ये काय बदल केलं जातंय हो, जेणेकरून जे नवीन टेक्नॉलॉजी नवीन प्रकारचे अटॅक्स होतात तर मुलांना हे शिकण्याची संधी मिळते का? हो, नक्कीच. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की जसं नवीन नवीन अटॅक्स येतात आहेत किंवा नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज येतात आहे त्याच्यामध्ये अडॉप्ट करण्यासाठी आता ॲज अ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी आम्ही दर सेमिस्टरला म्हणजे प्रत्येक 6 महिन्यांनी बोर्ड ऑफ स्टडीज, इंडस्ट्री ॲडवायझरी बोर्ड्स, डिपार्टमेंट ॲडवायझरी बोर्ड्स आणि रिसर्च ॲडवायझरी बोर्ड्स हे ज्या वेगवेगळे बोर्ड्स आहेत त्यांच्या मीटिंग्स कंडक्ट करून इंडस्ट्रीचेही रेग्युलरली इनपुट्स घेतले जातात आणि करंट ट्रेंड्सप्रमाणे करिक्युलम्समध्ये चेंजेस केले जातात. त्यामुळे प्रत्येक 6 महिन्यांनी ही एक्झरसाइज होते सो दॅट अवर स्टुडंट्स आर वेल वर्स अँड दे आर रेडी फ्रॉम डे 1 टू जॉईन द इंडस्ट्री. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ते इंडस्ट्री रेडी होण्याच्या दृष्टीने आम्ही हे चेंजेस करत असतो. प्लस त्यांना बरेच ग्लोबल आणि इंडस्ट्री स्पेशलायझेशनचे सुद्धा ऑप्शन्स दिले जातात. विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये मुलांना शेवटच्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप करण्याची सुद्धा ऑपॉर्च्युनिटी दिली जाते ज्यात ते रिअल वर्ल्ड इंडस्ट्रीमध्ये काम करून एक्सपिरियन्स घेतात आणि त्यातनं त्यांचे पुढे त्याच कंपनीजमध्ये जॉब्स कंटिन्यू होतात. सो दॅट वी प्रोव्हाइड. दुसरा प्रश्न असा आहे की प्लेसमेंट्समध्ये सायबर सिक्युरिटीचं प्रमाण किती आहे वर्सेस कन्व्हेन्शनल इंजिनिअरिंग फील्ड्समध्ये? बरोबर. आता VIT मध्ये नाही, काय कसं आहे तो हो. आकडा कसा दिसतो? अच्छा, तर आता हा म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जे सायबर सिक्युरिटीचं स्पेशलायझेशन्स आहेत आणि जे प्लेसमेंट्स आहेत आत्ता जे आमच्याकडे कंपनीज येतात राईट, तर त्या कंपनीज फक्त AI/ML ह्याच डोमेनसाठी नाही तर सायबर सिक्युरिटी स्किल्स प्रोफेशनल्ससाठी सुद्धा येतात. आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट्स यांच्याबद्दल सांगायचं तर मागच्या वर्षी जवळजवळ 1000 कंपनीज आमच्याकडे व्हिजिट्स केल्या आणि 1000 कंपनीज प्लेसमेंटसाठी आल्या म्हणजे अप्रॉक्सिमेटली दिवसाला 3 कंपनीज. त्यामुळे त्या कंपनींचं ॲनालिसिस केल्यावर असं आढळतं की हे जे 2 डोमेन्स आहेत जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सुद्धा आलेत यांच्यासाठी खूप जास्त प्रमाणात डिमांड आहे. कारण आता कंपनीचं पण जर आपण ॲनालिसिस बघितलं ना तर त्यांना मुलं AI रेडी प्लस सायबर स्किल्स प्रोफेशनल्स प्लस त्यांना सॉफ्ट स्किल्स याची जास्त मोठ्या आणि सॉफ्ट स्किल्ससुद्धा मोठ्या प्रमाणात बघितलं जातं. मुलांमध्ये ॲडॅप्टिबिलिटी आहे का आणि प्लस त्यांची कम्युनिकेशन स्किल्स, त्यांचा ॲप्टिट्यूड. सो दीज आर द थिंग्स दॅट द कंपनी झालं. धन्यवाद सर. येस. सर माझे 2 प्रश्न आहेत. बोला ना. आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं त्याच्यामधून आम्हाला एक नवीन ब्रांच अशी कळाली की ज्याच्यामधून मुलांचं करिअर घडू शकतं की जे बरोबर. फ्युचरिस्टिक आहे बरोबर. आणि त्याच्यामधून काही ना काहीतरी त्यांना स्कोप मिळू शकतो. बरोबर. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की जर आपल्याला मुलांसाठी जर इथे ॲडमिशन घ्यायची असेल तर मिनिमम त्याचं पर्सेंटेज किती असले पाहिजेत करिअरमध्ये? हा पहिला प्रश्न असेल. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आत्ता सध्या सगळं मोबाईलचंच युग चालू आहे. लहान मुलांना गेम्समध्ये वगैरे खूप इंटरेस्ट असतो आणि ॲज पर माय अंडरस्टँडिंग त्याच्यामध्ये काही स्टिम्युलेशन पॉईंट्स असतात की ज्याच्यामुळे त्यांचा मेंदू उत्तेजित होतो आणि ते त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवतात. सेम वे इन्स्टेड ऑफ विघातक कृत्यांकडे जाण्याच्या ऐवजी विधायक कृत्य म्हणून जर समजा आपण एज्युकेशन सॉफ्टवेअर्स इन केस तुम्हाला जर माहिती असतील की ज्याच्यामधून त्यांना ह्या अशा गोष्टी मिळू शकतील आणि ते त्यांचं स्वतःचं मन डायव्हर्ट करू शकतील की जेणेकरून instead of going into games they can go into these particular career options or for the education streams. So if you know it will be better. बरं, मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. तुम्ही म्हटले की मुलांना ही माहितीसाठी जर तुम्ही आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या होम मिनिस्ट्रीची साईट बघितली तर तिथं गोष्टीच्या रूपाने
वेगवेगळ्या पद्धतीचे अटॅक्स कसे केले जातात, कसे फ्रॉड केले जातात, कसे फिशिंग केले जातात. तुम्ही होम मिनिस्ट्रीने एवढ्या मोठ्या, जसं अलिबाबा आणि 40 चोरच्या जशा गोष्टी असतात ना, त्या पद्धतीने गोष्टीच्या रूपात त्यांनी वेगवेगळ्या कहाणी दिलेल्या आहेत की, आणि त्या कहाणींमधनं त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुमच्या डेटाची चोरी किंवा क्रेडिट कार्डची किंवा वेगवेगळ्या तुमच्या अकाउंट्सचं हॅकिंग कशा पद्धतीने होऊ शकतं आणि तुम्ही काय केअर घ्यायला हवी. त्यामुळे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या होम मिनिस्ट्रीच्या साईटवरही तुम्हाला हे सर्व एज्युकेशनल बुकलेट्स डाउनलोड करायला मिळतील. आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा सायबर अवेअरनेससाठी अशा खूप स्टोरी रूपामध्ये केलेल्या आहेत. ओके. आणि तुमचा पहिला प्रश्न होता की तर त्याच्यासाठी नियम आहे की 45% वरती मुलाला असले पाहिजे 12वीमध्ये. त्याचे 12वीचे पर्सेंटेज हे 45% वरती असायला पाहिजे, तो एलिजिबल होऊ शकतो इंजिनिअरिंगला. आणि कॅटेगरीचं जर कॅन्डिडेट असेल तर 40% वरती हवे, हा नियम आहे. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.